विकसित भारताचं दूरगामी लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेनं सुरू असलेला प्रवास कायम ठेवत वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज वर्ष 2024-25 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला। फेब्रुवारी महिन्यात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पालाच पुढे नेत रोजगार, कौशल्य प्रशिक्षण, MSME आणि मध्यम वर्गावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे। पंतप्रधान पॅकेजची मोठी घोषणा करत त्याअंतर्गत 5 योजना, त्याशिवाय 9 क्षेत्रांना प्राधान्यक्रम देत त्यांच्यासाठीच्या योजना अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्या, ज्यातून समाजातील सर्व घटकांना दिलासा आणि संधी मिळणार आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात पूर्व भारतावर भर देत तिथल्या राज्यांसाठी विविध योजना आणि घोषणा करण्यात आल्या। एकूण 48,21,000 कोटी रुपयांच्या खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे। यात प्रामुख्यानं बिहार आणि आंध्र प्रदेशचा समावेश आहे। कररचनेत बदल करत प्रत्यक्ष करदात्यांना थोडा दिलासा तसंच अप्रत्यक्ष करात अनेक सवलती अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्या। अर्थसंकल्प सादर करताना वित्तीय शिस्त कायम राखत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत वित्तीय तूट 4.5% नेण्याचं उद्दिष्ट कायम ठेवलं आहे। यंदा ती 4.9% इतकी असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। जागतिक आर्थिक परिस्थिती अस्थिर असतानाही भारताची अर्थव्यवस्था त्याला अपवाद ठरली आहे। वेगानं पुढे जाणाऱ्या अर्थव्यवस्थेत महागाई दर 4% उद्दिष्टाप्रमाणे स्थिर ठेवण्यात सरकारला यश आलं आहे, तर खाद्यपदार्थांवर आधारित महागाई दर 3.1% इतका आहे। 2020-21 मध्ये जाहीर केलेला वित्तीय शिस्तीचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवला जात असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं। निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा सलग 7वा अर्थसंकल्प आहे। अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सीतारामन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली। संरक्षण क्षेत्रासाठी 6,21,940 कोटींहून अधिक तरतूद करण्यात आली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 12.9% ती अधिक आहे। ग्रामीण विकासासाठी 2,66,00,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली।